मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख उखना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा आणि 10 सामंजस्य करार. मंगोलियन नागरिकांना मोफत ई-व्हिसा देण्याची भारताची घोषणा. मंगोलियाच्या विकासात भारत कायमच एक विश्वासार्ह भागीदार राहिला आहे आणि पुढेही राहील. मंगोलियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांची ग्वाही. मानवतेसाठी शांतता राखणं हे सुरक्षितते इतकंच महत्त्वाचं आहे असं सांगत आंतरराष्ट्रीय नियम आधारित व्यवस्थेला भारताचं ठाम समर्थन असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. गाझा पट्ट्यात युद्धबंदीसाठीच्या ऐतिहासिक शांतता करारावर स्वाक्षरी. मानवतावादी मदतीचा ओघ सुरू. भारताकडून कराराचं स्वागत. माता रमाबाई आंबेडकर आणि कामराज नगरमधल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन. प्रकल्प 2 वर्षात पूर्ण करण्याचं आश्वासन. सर्व पात्र गावांना सामूहिक वनहक्क द्यावेत, तसंच जंगल नसलेल्या मात्र 50% अधिक आदिवासी लोकसंख्येच्या गावांचाही पेसामध्ये समावेश करावा. अजित पवार. महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025ला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. 50,000 कोटींची गुंतवणूक, 5 लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा. महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांचं निवेदन केलं सादर. कारभारात अधिक पारदर्शकता आणण्याची मागणी. ऑक्टोबर अखेरीस मुंबईत होणाऱ्या जागतिक मेरीटाईम सप्ताहादरम्यान 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित. सर्बानंद सोनोवाल यांची माहिती. रस्त्यावरच्या खड्ड्यात पडून किंवा खराब रस्त्यांमुळे अपघातात मृत्यू झाला तर पीडिताच्या कुटुंबियांना 6 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. आणि दिल्ली इथं झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 7 गडी राखून विजय. मालिकाही जिंकली.